हॅलो एव्हरीवन, ए टू झेड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेलच्या रिलेटेड व्हिडिओ पाहणार आहोत. यामध्ये ऑलरेडी MSCITच्या एक्झाममध्ये इम्पॉर्टंट असणारा क्वेश्चन जो की त्या एक्सेलमध्ये आपण जर चार्ट असेल तर त्या चार्टला आपण लिजंड कशा पद्धतीने अप्लाय करू शकतो किंवा त्या लिजंडची पोझिशन कशा पद्धतीने चेंज करू शकतो हे आपण पाहिलेलंच आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेम MSCITच्या एक्झाममध्येच एक महत्त्वाचा असा क्वेश्चन आहे तोही पाहणार आहोत आणि एक बेसिक म्हणजे की आपण रो आणि कॉलमची साईज कशा पद्धतीने चेंज करू शकतो ही एक गोष्ट आपण आज पाहणार आहोत. रोची किंवा कॉलमची साईज चेंज करणं हे एक बेसिक आहे. असा क्वेश्चन MSCITच्या एक्झाममध्ये विचारला जात नाही की तुम्ही रोची साईज वाढवा किंवा कॉलमची विड्थ वाढवा वगैरे, परंतु एक बेसिक तुम्हाला माहिती असावं की आपण कशा पद्धतीने रो किंवा कॉलमची साईज वाढवू शकतो. देर आर ॲक्च्युली 2-3 मेथड्स टू चेंज द कॉलम विड्थ अँड रो हाईट. आणि त्याचबरोबर MSCITच्या एक्झामच्या रिलेटेड असणारं चार्टला आपण कशा पद्धतीने त्याचा टाईप चेंज करू शकतो. म्हणजे असा एक चार्ट दिलेला असतो मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये आणि त्या चार्टला चेंज टाईप ऑफ एनी अनादर चार्ट असा प्रश्न विचारला जातो. मग तो चार्ट चेंज करण्यासाठी चेंज चार्ट टाईप हा नक्की ऑप्शन कुठे आहे हे आपल्याला माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. सो आपण याचा आत्ता प्रॅक्टिकल पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे ज्या काही मी स्टेप्स तुम्हाला दाखवत आहे त्या सेम स्टेप्स तुम्ही घरी तुमच्या PC वरती केल्यानंतर तुम्हालाही सेम त्याच पद्धतीचा आउटपुट मिळू शकेल. आता हा जो एक टेबल आहे मी एक्सेलमध्ये ऑलरेडी क्रिएट केलेला आहे आणि या टेबलवरून हा चार्ट मी क्रिएट केलेला आहे. आता एक तुमच्या गोष्ट लक्षात येत असेल की चार्ट टूल इथे या मेनूबारवरती चार्ट टूलच्या अंडर चार्ट लेआउट किंवा डिझाईन असे कोणतेही ऑप्शन्स नाही आहेत. आहे का कुठे? नाही आहे. पेज लेआउट ऑप्शन हा एक्सेलच्या रिलेटेड आहे, परंतु मला चार्टच्या रिलेटेड डिझाईन आणि लेआउट टॅब इथे डिस्प्ले करायचा आहे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूपच महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्यावेळेला या चार्टवरती क्लिक कराल त्याच वेळेला चार्ट टूल्सच्या अंडर डिझाईन आणि लेआउट टॅब डिस्प्ले होतील. आता तुम्ही लक्ष द्या, मी या चार्टवरती क्लिक करते. क्लिक केल्याबरोबर आता तुमच्या लक्षात येईल की ते चार्ट टूल्सच्या अंडर हा चार्ट डिझाईन आणि फॉर्मॅट टॅब अवेलेबल झालेला आहे. आणि मी जर चार्टच्या या बाजूला क्लिक केलं म्हणजे सिलेक्शन त्यांचं कॅन्सल केलं की तो चार्ट डिझाईन आणि लेआउट टॅबसुद्धा डिसॲपियर होत आहे. आता मी पुन्हा या चार्टवरती क्लिक करते. आता चार्ट डिझाईन आणि फॉर्मॅट हे ऑप्शन्स इथे अवेलेबल झालेले आहेत अंडर द चार्ट टूल. आता चार्ट डिझाईनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे ऑप्शन्स दिसतील आणि याच्यामधून तुम्हाला इथे जो ऑप्शन आहे या टाईप्समध्ये तुम्हाला चेंज चार्ट टाईप नावाचा ऑप्शन दिसेल. चेंज चार्ट टाईप. आता याच्यावरती तुम्हाला क्लिक करावं लागेल आणि त्यांनी जर सांगितलं असेल की मॅपमध्ये कन्वर्ट करा, चेंज चार्ट टाईप कॉलम टू स्टॉक, कॉलम टू सरफेस, कॉलम टू रडार किंवा कॉलम टू लाईन चार्ट, कॉलम टू पाय चार्ट असं जर सांगितलं असेल तर तुम्हाला फक्त हा आपला ऑलरेडी कॉलम चार्ट आहे तर कॉलम चार्टवरून चेंज चार्ट टाईप असं जर म्हटलं आणि तुम्हाला जर एरिया चार्ट सांगितलं असेल तर तुम्ही एरिया चार्टवरती क्लिक करू शकता आणि एरिया चार्ट नावाचा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर ओके ह्या ऑप्शनवरती क्लिक करा. तुम्हाला त्याचा चार्ट टाईप आहे तो चेंज झालेला दिसेल. अगोदर माझ्या इथे हा कॉलम चार्ट होता आणि आता तो कोणता चार्ट आहे? एरिया चार्ट. मी पुन्हा एकदा दाखवते. मी Ctrl+Z नी अंडू केलेला आहे आणि अगोदर माझा हा चार्ट कोणता आहे? कॉलम चार्ट. आता तो मला चार्टचा जो टाईप आहे तो चेंज करायचा आहे. सो फर्स्ट ज्यावेळेला तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल त्यावेळेला तुम्हाला डिझाईन टॅब आणि लेआउट टॅब दिसणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर तुम्हाला त्या चार्टवरती क्लिक करावं लागेल. चार्टवरती क्लिक केल्याबरोबर तिथे चार्ट टूल्सच्या अंडर डिझाईन टॅब आणि फॉर्मॅट टॅब ऑप्शन आहे. तर तुम्हाला चार्ट डिझाईन हा ऑप्शन सिलेक्ट करून त्याच्यामध्ये टाईप्स ग्रुपमध्ये चेंज चार्ट टाईप नावाचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर हा चार्ट चेंज चार्ट टाईप नावाचा डायलॉग बॉक्स ओपन होईल आणि यामधून तुम्हाला कोणता चार्ट टाईप घ्यायचा आहे तर त्याच्यातला तुम्ही चार्ट टाईप सिलेक्ट करू शकता. फॉर एक्झाम्पल मॅप, कॉलम चार्ट टू मॅप चार्ट. आता याच्यावरती क्लिक केल्याबरोबर तुम्हाला कोणता मॅप चार्ट हवा आहे
तो ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करून ओके या ऑप्शनवरती क्लिक करू शकता. येस जॉग्राफिकल एरिया अवेलेबल नाही आहे इथे. सो पुन्हा एकदा चेंज चार्ट टाईपवरती क्लिक करा. क्लिक ऑन चार्ट टायटल, चेंज चार्ट टाईप आणि यामधून तुम्हाला कोणता चार्ट हवा आहे त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याबरोबर तुम्हाला तो चार्ट टाईप आहे तो चेंज झालेला दिसेल. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता तर चार्टचा टाईप चेंज करू शकता. आता नेक्स्ट वन आहे तो की तुम्हाला चार्ट मूव्ह करायचा आहे एका शीटवरून दुसऱ्या शीटवरती. मग तुम्ही हे कशा पद्धतीने करू शकता तर तुम्हाला पुन्हा काय करायचं आहे, चार्टवरती क्लिक करा. तिथून चार्ट डिझाईनच्या इथे लोकेशन या ग्रुपमध्ये शेवटी तुम्हाला मूव्ह चार्ट नावाचं ऑप्शन दिसत आहे. या मूव्ह चार्ट ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर असा मूव्ह चार्ट डायलॉग बॉक्स तुमच्यासमोर डिस्प्ले होईल. यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्ट इन कोणत्या चार्टवरती कोणत्या शीटवरती तुम्हाला शिफ्ट करायचा आहे तो चार्ट. सो या ॲरोवरती तुम्ही क्लिक करा आणि इथे शीट 1, शीट 2, शीट 3 हे 3 शीट का बरं दिसत आहेत, कारण की तुमच्या या एक्सेल शीटमध्ये इथे फक्त शीट 1, शीट 2 आणि शीट 3 हे 3 शीट्स अवेलेबल आहेत. म्हणून इथे फक्त हे 3च शीट आपल्याला दिसत आहे, शीट 1, शीट 2 आणि शीट 3. जर तुम्ही इथून शीट नंबर 4 ॲड केला इकडे प्लस साईनवरती क्लिक केल्यानंतर, मी हे क्लोज करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी प्लस साईनवरती क्लिक करते म्हणजे नवीन शीट नंबर 3 ॲड होईल और शीट नंबर 4. आता पुन्हा शीट नंबर 1वरती माझा जो चार्ट आहे याच्यावरती क्लिक करून मी मूव्ह चार्ट ऑप्शन सिलेक्ट करते. आता तुमच्या लक्षात येईल इथे माझे टोटल नंबर ऑफ किती शीट्स आहेत, 4. शीट नंबर 1, 4, 2 अँड 3. आता या डाऊन ॲरोवरती क्लिक केल्याबरोबर आता इथे टोटल नंबर ऑफ 4 शीट्स अवेलेबल झालेले आहेत. तर तुम्हाला शीट नंबर 1वरती जो हा आहे चार्ट तो कोणत्या शीटवरती मूव्ह करायचा आहे, फॉर एक्झाम्पल 3. तर 3वरती क्लिक केल्यानंतर इथे ओके या ऑप्शनवरती क्लिक करा. आता हे बघा हा शीट नंबर 3 आहे, ही शीट नंबर 3 आहे आणि या शीट नंबर 3वरती इथे हा चार्ट आपला शिफ्ट झालेला आहे आणि माझा जो टेबल होता तो शीट नंबर 1वरती. आता इथं फक्त टेबल आहे आणि मी शीट नंबर 3वरती काय केलेलं आहे, चार्ट मूव्ह केलेला आहे. अशा पद्धतीने MSCITच्या एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जातो. एक तर तुम्ही त्याचा चार्ट टाईप आहे तो चेंज करा आणि किंवा तो चार्ट आहे तो मूव्ह करा. आता चेंज चार्टच्या रिलेटेड पुन्हा एक गोष्ट लक्षात आलेली आहे की ज्यावेळेला तुम्ही चार्ट टाईप चेंज करता त्यावेळेला तुम्हाला त्याचं बाय डिफॉल्ट एखादी डिझाईन असते, फर्स्ट असते ते डिफॉल्ट, जी डिफॉल्ट असेल डिझाईन ती जी स्टाईल असेल ती तुम्हाला सेट करायला सांगतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही हा चार्ट टाईप आता मी एक चेंज करून दाखवते. चार्ट टाईप मी चेंज करते आणि फर्स्ट कॉलम घेते, कॉलम आणि ओके या ऑप्शनवरती क्लिक करते. आता ज्या वेळेला चेंज होईल चार्ट टाईप त्यावेळेला या चार्ट स्टाईलमधून बाय डिफॉल्ट जो आहे तो स्टाईल अप्लाय करा असं सांगितलं जातं. ती जी चार्ट स्टाईल आहे ते बाय डिफॉल्ट जी असेल ती चार्ट स्टाईल अप्लाय करा असं सांगितलं जातं. त्यावेळेला बाय डिफॉल्ट फर्स्ट चार्ट शीटवरती तुम्ही क्लिक करा चार्ट स्टाईल. म्हणजे काय होईल की चार्टचा टाईप चेंज होईल आणि स्टाईलसुद्धा चेंज करण्यासाठी विचारलं जातं. सो हे आज आपलं झालेलं आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेलच्या रिलेटेड. आपण चार्टला त्याचा चेंज चार्ट टाईप कशा पद्धतीने करू शकतो, त्या चार्टला कशा पद्धतीने नेक्स्ट स्लाईडवरती आपण मूव्ह करू शकतो. आता हे झालं MSCITचं एक्झाममध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या समोर दिसतोय जो टेबल त्या टेबलमध्ये असणारे रो आणि कॉलम याची साईज कशा पद्धतीने आपण चेंज करू शकतो याच्या रिलेटेड असणारा व्हिडिओ आपण पाहणार आहोत. आत्ता ॲक्च्युली आपण याच व्हिडिओमध्ये कंटिन्यू केलं असतं परंतु हा MSCITच्या रिलेटेड क्वेश्चन नाही आहे. सो MSCITच्या रिलेटेड अत्यंत महत्त्वाचा असणारा क्वेश्चन, टू चेंज चार्ट टाईप अँड मूव्ह चार्ट फ्रॉम वन शीट टू अनदर,
ह्या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, जे की आता आपली ऑगस्ट फर्स्ट वीकमध्ये MSCITची एक्झाम असणार आहे. तर त्या एक्झामसाठी तुम्ही प्रिपेअर होणं अत्यंत गरजेचं आहे. सो अशा छोट्या-छोट्या गोष्टी असतात, जे की चार्ट, डिझाईन आणि लेआउट टॅब आपण कशा पद्धतीने डिस्प्ले केलं पाहिजे, ॲक्टिव्ह केलं पाहिजेत, या सर्व गोष्टी मी या आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत, प्रॅक्टिकली करून दाखवलेल्या आहेत. तुम्ही सेम असा एखादा छोटासा टेबल क्रिएट करा आणि त्या टेबलला तुम्ही चार्टमध्ये कन्वर्ट करून आपण त्याचा चार्ट कशा पद्धतीने टाईप कशा पद्धतीने चेंज करू शकतो किंवा तो चार्ट आपण दुसऱ्या शीटवरती कशा पद्धतीने शिफ्ट करू शकतो, ते तुम्ही अवश्य प्रॅक्टिकल करून पहा. सेम शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्यामुळे तुमच्या सगळ्या स्टेप्स अगदी लक्षात येतील. सेम तसंच प्रॅक्टिकल करा, सेम त्याच पद्धतीचं आउटपुट तुम्हाला मिळून जाईल. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे व्हिडिओ कमेंटच्या थ्रू नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.